मी शब्बीर हुसेन शेख, समाजसेवक आणि यूट्यूब पोर्टल चॅनल पत्रकार। मागील मी काही दिवसापासून मनमाड शहरामध्ये होणारी विकासाची कामे ती कशी निष्ठुर दर्जाची झाली आणि शासनाची कशी आर्थिक लूट केली जाते ते दाखवण्याचं काम मी करत आहे। तर मला मनमाड शहरामधून बहुतेक ठिकाणाहून बोलवण्यात येतं की बघा आमच्या इथं सुद्धा 4 महिने किंवा 6 महिने अगोदर हे काम झालं होतं किंवा हे कॉन्क्रिटीकरण झालं होतं किंवा बांधकाम झालं होतं, तर त्याची बघा कशी दशा झाली। तर आता ह्या पुलाची विधानसभेच्या निवडणूक अगोदर उद्घाटन झालं होतं आणि याची सुरुवात करण्यात आली होती। तर जवळपास या पुलाला मला असं वाटतं 4-6 महिने झाले असेल त्यावेळेस या पुलाचं आणि ह्या रोडाचं काम झालं होतं। बघा कशी दुरावस्था झाली आहे। चार 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये आणि वर्षभरामध्ये जे मनमाड शहरामध्ये विकासाची कामे झाली नगर परिषदमधून, त्या कामेत अक्षरशः उघड दिसून येणारा भ्रष्टाचार होत होता आणि त्या भ्रष्टाचारविषयी मनमाड नगर परिषद मुख्य अधिकारी साहेब यांच्याकडे बहुतेक मनमाड शहरातील संघर्ष योद्ध्यांनी म्हणा किंवा विरोधी पक्षातील पदाधिकारी म्हणा किंवा समाजसेवक म्हणा यांनी अशी तक्रारी केल्या, मात्र नगर परिषद मुख्य अधिकारी जबाबदार अधिकारी साहेबांनी त्या कामाची फक्त पाहणीसुद्धा नाही केली, चौकशी किंवा कारवाई सोडा पाहणीसुद्धा केली नाही आणि त्या ठेकेदाराला असं सुद्धा सांगितलं नाही की तुम्ही उत्कृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून हे काम करा। भविष्यामध्ये खड्डे होऊन नागरिक पडू शकतात, त्यांचे प्राण जाऊ शकतात, असं काहीच केलं नाही। तर नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांनी जो ठेकेदार भ्रष्टाचार करत होता, अतिशय निष्ठुर दर्जाचं काम करत होता, त्याला काम करण्याची पूर्ण संधी दिली आणि उडकून त्याचं बिल सुद्धा काढून दिलं। असे सुद्धा कार्य त्या नगर परिषद मुख्य अधिकारी साहेबांनी केलं। आज मनमाड शहरामध्ये आज मोठा असा कोट्यावधी रुपयांचा विकास झाला असं सांगितलं जातं आणि दाखवलं सुद्धा जातं। तुम्हाला जर मनमाड शहराचा विकास बघायचा असेल तर मनमाड शहरामध्ये तुमचे जे संबंधित असतील तुम्ही त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप किंवा फेसबुक चेक करू शकता, त्याच्यावर कसं दाखवलं जातं बघा का मनमाड शहराचा इतका मोठा विकास होत आहे आणि मनमाड शहर हा विकसित शहराकडे चाल करत आहे। मात्र तो अक्षरशः देखावा असून ते सगळं खोटं आहे। अजून मी इथून एका जागेवर जाणार आहे, आता तिथं जवळपास अशी मला सूचना आली आहे की 10 ते 15 कोटी रुपयाचं काम या रोडाचं चालू आहे आणि त्या रोडाची रुंदी अशी आहे, पण त्या रोडाची रुंदी 10 फूट कट करून त्यात स्टील न टाकता खाली त्याचा व्यवस्थित त्याला रॉ मटेरियल न टाकता फक्त असं शेण मातीसारखं मटेरियल टाकून त्या रोडाचं काम चालू आहे। याच्यासाठी बोलवलं मी, ते मी पुढच्या बातमीमध्ये दाखवणार आहे। आज मला दाखवायचं काम हे मी जे करत आहे तर ही माझी आवाज जी ती महाराष्ट्र राज्य शासनापर्यंत मला पोहोचवायची की मनमाड शहरामध्ये जी कामे होत आहे ती अक्षरशः महाराष्ट्र राज्य सरकारला आर्थिक दृष्टिकोनातून लूटण्याची लूट होत आहे। मनमाडचा विकास होत आहे असं नाही। लोकन्यायालयाला न्यूज शब्बीर शेख।